विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। भाजपकडून 3 उमेदवार घोषित, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं बाकी। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार ठरले। संदीप जोशी, संजय केनेकरांसह दादाराव केचे यांना उमेदवारी। विधान परिषदेसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक। राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक। अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक। विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज। झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप। काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीच्या कार्याला महत्त्व दिलं नाही। शिवेंद्रराजेंचा काँग्रेसवर घणाघात। बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे आम्ही पक्षांतर केलं। गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। उदय सामंतांचं अभिनंदन, त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपली। काल आलेल्यांकडून कोकणात दंगल घडवण्याचा प्रयत्न, राऊतांकडून सामंतांचं कौतुक तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल। काही लोकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, राज्य नष्ट करण्यासाठी काही लोकांना भाजपमध्ये पाठवलंय का? मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर हे सहन कसं करता? राऊतांचा फडणवीसांना सवाल। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले। माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी द्यायला हवी होती। संजय शिरसाट यांच्याकडून खंत व्यक्त। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मंत्री गुलाबराव पाटलांकडून जयंत पाटलांच्या पक्षांतराचे संकेत। तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी, असं जयंत पाटलांनी वक्तव्य केलेलं।